नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आले नवीन बिझनेस प्रोडक्ट. संपूर्ण रेसिपी आहे, त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं कॉस्टिंग पण आहेच. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग. 1 टेबलस्पून सब्जा बी आपण पाण्यात 1-2 तास भिजत घालणार आहोत. साधारण 15 ग्रॅम असेल. कलिंगड एक लहान घेतले, ते कट करून घ्यायचं आहे, दाखवते त्याप्रमाणे, आणि त्याचे छोटे छोटे पीस आपल्याला करून घ्यायचे आहेत. जेवढे बिया सहज निघतील त्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि बारीक आपल्याला कलिंगड चिरून घ्यायचं आहे. आता याचा बिझनेस आपण करणार आहोत. हे कलिंगड तुम्ही बारीक चिरून डिफ्रीजला ठेवलं तर अजून छान. हे नक्की करून बघा किंवा करा. बिझनेस करणार असाल तर करायचं आहे आणि डिफ्रीजला ठेवून द्यायचं आहे. आता काय करायचं आहे, बर्फ घ्यायचा आहे. जेवढा बर्फ घेईल तेवढा घेता येईल तेवढा घ्यायचा आहे. इथं आता रूह घेतलेला आहे, सरबत 100 ml घेतलेला आहे. अर्धा लिटर कच्चं दूध घ्यायचं आहे. चांगलं फुल फॅट दूध घ्या आणि सगळं आता छान मिक्स करायचं आहे. आता इथं आपण शुगर सिरप घेतलेलं आहे. साधारण 50 ग्रॅम साखर असेल बरं का. आणि आपण भिजवलेलं सब्जा बी त्याच्यात घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे की आपलं मोहब्बत का शरबत तयार झालेलं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, खूप ट्रेंडिंग आहे. तरुण मुलं खूप हा व्यवसाय करत आहेत. आता शेवटला आपण काय करायचं आहे, बारीक चिरलेलं कलिंगड घालायचं आहे. ते डिफ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आणि मस्त गार मोहब्बत का शरबत आपण तयार झालेलं आहे. आता तयार करायला म्हणजे याच्यात तुम्हाला सगळं मिक्सच करायचं आहे, वेगळं असं करायचं काहीच नाही आहे. कस्टमर जेव्हा येईल तेव्हा करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि द्यायचं आहे. तुमच्याकडं काचेच्या ग्लासमध्ये शक्यतो द्यायचं आहे. आता ह्या क्वांटिटीमध्ये आपले साधारण 6 ग्लास तयार होतात. आता आता हे तुम्हाला आता इथं व्हिडिओ आहे म्हणून मी हे करते, पण जेव्हा बिझनेस करणार तेव्हा हे असं काय करायला आपल्याला वेळ नसतो. पटपट करायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे, ग्लास भरायचे आणि द्यायचं आहे. टेस्टला खूप छान लागतं. आता पुढं आपण ह्याचं कॉस्टिंग पण काढणार आहोत. वरनं रोज पिटल्स ते सुद्धा बिझनेसच्या इथं आपण नाही घातल्या तरी चालतं आहे, पण जर तुम्हाला चांगले पैसे आणि एरिया चांगला आहे आणि चांगले पैसे मिळणार आहेत तर मस्त रोज पिटल्सवर घाला. तुमच्यावर सगळं, चॉईस इज युअर्स, म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. आणि आपलं मोहब्बत का शरबत तयार झालेलं आहे. छान छोटा मस्त बिझनेस आहे. नक्की म्हणजे असं वेगळं काही करण्यासारखं असं नाही आहे त्याच्यात. आहे ते मिक्स करायचं आहे आणि द्यायचं आहे. पुढं कॉस्टिंग बघूया. मोहब्बत का शरबतचं आपण कॉस्टिंग बघतोय. दूध आपल्याला अर्धा लिटर लागणार आहे. 36 रुपये. आमच्याकडं कोल्हापुरात 72 रुपये लिटर दूध आहे. कलिंगड अर्धा घेतले 25 रुपये. आता लहान कलिंगड घेतलं होतं त्यातलं मी निम्म केलेलं आहे. रूह सरबत 100 ml लागले. आता रूह सरबतची बाटली आहे 750 ml ची, 150 रुपयानं 20 रुपये. सब्जा बी 1 चमचा 15 ग्रॅम, साखर 50 ग्रॅम, गुलाब पाकळ्या अर्धा चमचा, हे सगळ्याचे झाले 10 रुपये. आता 92 रुपये हा सगळा खर्च आहे. इतर 8 100 रुपये. 100 रुपयेमध्ये 6 ग्लास. तुम्ही आता ग्लासची क्वांटिटी तुम्ही तुमच्या यानं कमी जास्त करा, म्हणजे छोटा मोठा कसा देणार आहे त्याच्यावर तुमचे ग्लास तयार होणार आहेत. आता साधारण मी काढले की 15 रुपयाला आपल्याला 1 ग्लास पडला तर 30 ते 40 रुपयाला आपण त्याची विक्री करू शकतो. आता इथं आपल्याला मला तुम्हाला अजून एक हे सांगायचं आहे की रूह सरबत आपण घेतलं ते महाग पडतं थोडं, तर त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, तर 50 ग्रॅम साखर असेल त्या साखरेमध्ये पाणी घालायचं. साखर भिजेल एवढंच पाणी घाला.
आणि साखर पूर्ण विरघळेस तोपर्यंत गॅसवर ठेवा. साखर पूर्ण विरघळायला पाहिजे, त्याचा घट्टसर असा थोडासा पाक तयार होतो, म्हणजे शुगर सिरप आपलं तयार होतं. आणि या शुगर सिरपमध्ये आपण आता काय करायचं आहे, तर रोज इमल्शन 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला इथं वापरायचं आहे. रूह अफजा सरबतच्या ऐवजी तुम्हाला जर अजून कॉस्टिंगला कमी हवा असेल तर तुम्ही काय करा, रूह अफजाच्या ऐवजी रोज इमल्शन ह्या साखर म्हणजे शुगर सिरपमध्ये घाला. रोज इमल्शन तुम्हाला स्वस्त पडणार आहे. झाला का नाही जुगाड? मस्त करून बघा. रोज इमल्शन आणा. रोज इमल्शन म्हणजे रोजचा इसेन्सही असतो आणि त्याचा रंगही असतो, म्हणजे तुम्हाला रंग घालायची गरज नाही. आणि अजून तुम्हाला आता रूह अफजा वापरून सुद्धा रंग येत नसेल तर थोडासा तुम्ही रंग वापरला, बिझनेससाठी सांगते, तर चालू शकतो. तर रोज इमल्शन वापरलं तर तुम्हाला साधारण 12 ते 13 रुपयाला एक सरबतचा ग्लास पडेल. 25 ते 30 रुपये तुमच्या एरिया वाईज तुम्ही विक्री करू शकाल. जरा जरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे काय होईल, खरंच कोणाला गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा. चला आपण काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.